अष्टादशोऽध्यायः मोक्षसन्न्यासयोग। हो अध्याय गीतेचो सारांश म्हणेत. अर्जुन केन्ना संन्यास आणि त्यागाचो भेद विचारता तेन्ना श्रीकृष्ण सांगता काम्य कर्म सोडचे ते संन्यास आणि सर्व कर्मफल सोडचे ते त्याग. देहधारी मनुष्याक कर्मात संपूर्ण त्याग करचो साध्य ना, जाल्यार कोण कर्मफलाचो त्याग करता तोच खरो त्यागी म्हणून घेता. शरीर, कर्ता, इंद्रिया, विविध व्यवहार आणि दैव अशी कर्मसिद्धीचे 5 कारण सांगल्यात. त्यांना हांवूच करता अशी कोण समजता तो मूर्ख. हे जग त्रिगुणात्मक आसा, त्या निमित्तान ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख हातूंतले गुणाप्रमाणे भेद सांगून स्वभावानुसार आणि स्वधर्म होच श्रेष्ठ अशी समजून कर्म करतल्यान सिद्धी कशी मेळवेत हाजो उपदेश केला. संन्यासान नैष्कर्म्य सिद्धी आणि ब्रह्मप्राप्ती जाता अशी सांगून सर्व प्राण्याचेर समभाव दवरून परमपद मेळवेत अशी बी सांगल्या. श्रीकृष्ण मुखार अर्जुनाक सांगता की सर्व प्रकारान परमात्माकची शरण वच, तागेल प्रसादान तुका शाश्वत शांती प्राप्त जातली अशी सांगून सारांशात श्रीकृष्ण उपदेश दिता की अर्जुना, तू मजेरीची मन दवर, मेगेलीची भक्ती कर, मेगेली पूज कर, म्हाका नमस्कार कर म्हळ्यार तू म्हाकाच येवन मेळटलो. सर्व धर्म सोडून तू म्हाका शरण यो, हांव तुका सर्व पापांतल्यान मुक्त करीन. गीतेची परिसमाप्ती करतना संजय म्हणता, खंय योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर अर्जुन आसात थंय संपत्ती, विजय, ऐश्वर्य आणि शाश्वत नीती उरता. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशि निषूदन. अर्जुनान म्हळे, हे महाबाहो ऋषिकेशा, केशी दैत्यांतका, हांव संन्यास आणि त्यागाचे तत्व विंगड विंगड जाणची इच्छ करता. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे. श्रीकृष्णान म्हळे, काम्य कर्म सोडच्याक विद्वान लोक संन्यास म्हणतात आणि बुद्धिवंत लोक सर्व कर्मफलाचे त्याग करच्याक त्याग म्हणतात. प्रत्येक कर्म सदोष आशिल्ल्यान ताजी त्याग करका अशी थोडे विद्वान लोक म्हणतात. तर यज्ञ, दान, तपादी कर्म त्याज्य न्हय अशी विंगड लोक म्हणतात. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. यज्ञदान तपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्या नीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामसः परिकीर्तितः. हे भरतश्रेष्ठा, त्यागाविषयात मेगेले निर्णय ऐक. हे पुरुषश्रेष्ठा, त्याग 3 प्रकाराचो असता अशी सांगल्या. यज्ञ, दान, तप ही कर्म त्याग कर नयो. ती कर्म करू का, कारण ही कर्म बुद्धिमान मनुष्याक पावन करतात. हे पार्था, ही कर्म भी
आसक्ती आणि फलाचो त्याग करू करका हे निश्चित अशी उत्तम मत असा. नित्यकर्माचो त्याग करचो योग्य न्हय. मोहान ताजो त्याग केल्यार ताका तामसिक त्याग म्हणतात. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेश भयात् त्यजेत स कृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. कर्म करचे दुःखकारक असा ताजेन शरीराक कष्ट जातले ह्या भयान कोण कर्माचो त्याग करता तागेल तो त्याग राजसीक आशिल्ल्यान फल मेळना. हे अर्जुना, नियत कर्म आसक्ती आणि फलेच्छ सोडणू कर्तव्य म्हणून कोण करता तागेल तो त्याग सात्विक म्हणतात. खंचो त्यागी सत्वगुण संपन्न निसंशयी आणि ज्ञानी असा तो कष्टदायक कर्माचे द्वेष करना आणि सुखदायक कर्मात आसक्त जायना. नहि देह भृता शक्यम त्यक्तुम कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी स त्यागीत्यभिधीयते. अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासीनां क्वचित. संपूर्ण कर्माचो त्याग करचो देहधारीक म्हळ्यार मनुष्याक साध्य ना. कोण कर्मफलाचो त्याग करता ताकाच त्यागी म्हणतात. अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशी तीन प्रकाराची कर्मफला त्याग कर नाशिल्ल्यांक मरणोपरांत प्राप्त जातात. जाल्यार खऱ्या संन्याशांक तशी खंयचेय भोगची पडना. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वात् न स पश्यति दुर्मतिः. हे महाबाहो, कर्माचो अंत कशी म्हण सांगिल्ल्या सांख्यात म्हळ्यार वेदात संपूर्ण कर्मसिद्धीक 5 कारणां सांगल्यात ती म्हजे कडच्यान शीक. अधिष्ठान म्हळ्यार आधारभूत शरीर, कर्ता म्हळ्यार जीवात्मा, कर्ण म्हळ्यार इंद्रिया, चेष्टा म्हळ्यार प्राण्यालो विंगड विंगड स्वभाव आणि दैव म्हळ्यार ईश्वरी इच्छा हे 5वे कारण. काया वाचा मनसा मनुष्य खंयचेय जावं न्याय अन्यायाचे कर्म आचरण करता ताजी ही 5 कारणां असतात. अशी असतना जो असंबद्ध बुद्धीच मनुष्य तागेल्या चुकीच्या समजुतीन आत्माकची कर्त म्हणून समजता ताका कसले दृष्टी पडना. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान् लोकान् हन्ति न निबध्यते. ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधा कर्मसंग्रहः. कोणाक अहंकार भावना, कोणाली बुद्धी अपवित्र जाली ना ताणे हांक सर्वांक मारून उडयल्यार बी तांक तो मारना आनी बाध्य जायना. ज्ञान ज्ञेय म्हळ्यार ज्ञानार्ह आणि ज्ञाता म्हळ्यार ज्ञानी अशी 3 प्रकाराची कर्मप्रेरणा आसात. आणि करण म्हळ्यार इंद्रिया, कर्म आणि कर्ता अशी 3 प्रकाराचे कर्मसंग्रह म्हळ्यार कर्मस्वरूप आसात.
ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावशृणुतान्यपि सर्वभूतेषु एनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम् पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम् यत्तु कृत्स्नवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणभेद 3 प्रकारचे असत अशी गुणशास्त्रात सांगल्या ते प्रकार भी तू मजेकडच्यान यथाशास्त्र ऐक विभक्त म्हळ्यार वेगवेगळ्या प्राण्यात एकच अविभक्त आणि अव्यय भाव असा अशी खंयची ज्ञानान कळता ते ज्ञान सात्विक म्हणून समज सर्व प्राणी विंगड विंगड आणि तांगेल भाव विंगड विंगड आसात अशी समजूत खंयची ज्ञानान जाता ते ज्ञान राजसिक म्हणून समज खंयची ज्ञान एकच परिणामाचेर अवलंबून आसा आणि तेच संपूर्ण म्हणून समजून आसक्त उरता तशीची खंयचे विनाकारण तत्वार्थ नाशिले आणि तुच्छ उरता त्या ज्ञानाक तामसिक म्हणतात नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् अनुबंधं क्षयं हिंसाम् अनपेक्ष्य च पौरुषं मोहदारभ्यते कर्म तत्तामसमुदाहृतम् शास्त्रानुसार आसक्ती सोडणं प्रीती आणि द्वेष सोडणं फलेच्छ सोडणं केल्ले कर्माक सात्विक म्हणतात कामेच्छ करतल्यान अहंकारपूर्वक आणि मस्त परिश्रमान केल्ले कर्माक राजसिक कर्म म्हणतात खंच कर्माचो परिणाम नाश हिंसा आणि स्वतःच्या सामर्थ्याचो विचार करनाशी मोहवशात केल्ले असता ताका तामसिक कर्म म्हणतात मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्या सिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते रागी कर्मफल प्रेप्सुः लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शटो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते आसक्तिरहित निरहंकारी धैर्य आणि उत्साहयुक्त सिद्धीत आणि असिद्धीत सुदृढ असतल्या त्या कर्ताक सात्विक कर्ता म्हणतात विषयासक्त कर्मफलाचो इच्छुक लोभी क्रूर अपवित्र हर्ष आणि शोकयुक्त कर्ताक राजसिक कर्ता म्हणतात मनोनिग्रह नाशिलो दुराचारी हट्टी ठग निंद करतलो आळशी निराशावादी दीर्घसूत्री असल्या अज्ञानी कर्ताक तामसिक कर्ता म्हणतात बुद्धेर्भेदं धतैश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी यया धर्ममधर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी
हे धनंजया, बुद्धी आणि धृती म्हळ्यार दृढनिश्चयता ह्या गुणांतल्यान जावचे त्रिविध भेद हांव वेगवेगळे पुराय सांगता ते तूं आयक. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती म्हळ्यार भोग आणि निवृत्ती म्हळ्यार त्याग, योग्य आणि अयोग्य, भय आणि अभय, तशीची बंधन आणि मोक्ष यथार्थ जाणता ती बुद्धी सात्विक. हे पार्था, खंच बुद्धीन धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य हाजो यथार्थ निर्णय जायना ती राजसिक बुद्धी. हे पार्था, अंधकारवशात म्हळ्यार अज्ञानान खंच बुद्धी अधर्माक धर्म मानता आणि सगळ्या बाबतीत विपरीत विचार करता ती बुद्धी तामसिक. धृत्या यया धारयते मन प्राणेन्द्रियक्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. हे पार्था, सुदृढ धारणशक्ती साध्य असलेल्या योगान मन, प्राण आणि इंद्रियाची क्रिया संयम करची साध्य ती दृढता सात्विक. हे अर्जुना, खंच धारणशक्तीनं फलाकांक्षी मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हांका अत्यंत आसक्तीन धारण करता ती धृती राजसिक. तशीची हे पार्था, खंच धारणशक्तीनं दुर्बुद्धीचो मनुष्य नीद, भय, शोक, व्याकुलता आणि मद हांक सोडना ती धृती तामसिक. सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात् रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्. विषयेन्द्रिय संयोगात् यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतम्. यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. हे भरतश्रेष्ठा, सुखाच भी तीन प्रकार मजेकडच्यान ऐक. खंच सुखात मनुष्य सतत अभ्यासात रमता आणि खंच्यात सर्व दुःखाचे अंत जाता आणि जे सुरुवातीक विषावरी असता आणि परिणामात अमृतावरी असता ते आत्मबुद्धीच्या प्रसादातुल्यान उत्पन्न झाले सुख सात्विक अशी म्हळ्या. विषयेंद्रिय संयोगान खंच सुख सुरुवातीक अमृतावरी आणि परिणाम विषावरी उरता ते सुख राजसिक म्हणतात. खंच सुख सुरुवातीक आणि परिणामात चित्ताक मोहात दवरता आणि खंचे नीद, आळसाय आणि भ्रमेतुल्यान उत्पन्न जाता ते सुख तामसिक म्हणतात. प्रकृतीच्या ह्या तीन गुणांतुल्यान मुक्त अशी प्राणी म्हळ्यार ह्या पृथ्वीचेर मनुष्य किंवा स्वर्गात देव भी ना. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. शमोदमस्तपश्शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं. कृषिगो रक्षवाणिज्यं
वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हंगेली कर्म हे अर्जुना तांगतांगेल्या स्वाभाविक गुणाप्रमाणे विंगड विंगड विभाग केले असतात. शम म्हळ्यार मनाचे निग्रह, दम म्हळ्यार इंद्रियांचे निग्रह, तप, शुची, क्षमा तशीची सरळपणा, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक भाव ही ब्राह्मणाली स्वाभाविक वृत्ती. शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धात पलायन करणं अशी उरचे, उदार भाव आणि सामर्थ्य ही क्षत्रियाली स्वाभाविक कर्म. कृषी, गोरवांक पोसूचे आणि व्यापार करचो ही वैश्याली स्वाभाविक कर्म आणि सेव करची शूद्राली स्वाभाविक कर्म. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. तंगतंगेल कर्मात निरत जावन आशिल मनुष्यांक परमसिद्धी मेळता. असल्या स्वकर्म निरत मनुष्यांक कशी सिद्धी मेळता ते ऐक. सर्व प्राण्याली उत्पत्ती कोणाकडच्यान जाल्ली आसा आणि कोणे हे सगळे जग व्यापील आसा ताका म्हळ्यार परमात्माक आपण्याल्या स्वाभाविक कर्मान पूज केल्ले मनुष्याक परमसिद्धी मेळता. स्वधर्म सदोष असल्यार भी उत्तम आचरणेच्या परधर्मापेक्षा श्रेष्ठ. स्वाभाविक कर्म करतल्यांक पाप लागना. हे कौंतेया, स्वाभाविक कर्म सदोष दिसल्यार भी सोड नयो. उज कशी धुंगरान धापिल असता तशीची सगळी कर्मा दोषान धापिल असतात. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगतस्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. कोणाली बुद्धी सर्वत्र आसक्तीरहित जाली, कोणे मन जिकले, कोण निरिच्छ जालो ताका संन्यासान परमश्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त जाता. हे कौंतेया, सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाची परमनिष्ठती ब्रह्मगती कशी प्राप्त जाता ते संक्षिप्तात सांगता ऐक. शुद्ध बुद्धीन युक्त जावन धैर्यान आपणाले चित्त संयम करून शब्दादी विषय सोडणं म्हळ्यार मौन बाळगून प्रीती आणि द्वेष सोडणं एकांतवासात आसतलो मिताहारी काया वाचा मनसा निग्रह करतलो नित्य ध्यानयुक्त विरक्त म्हळ्यार वैरागी अहंकार बलात्कार गर्व इच्छा क्रोध आणि आस्ती सोडिलो निस्वार्थ आणि शांत आशिल्लो ब्रह्मभाव मेळोवच्याक समर्थ जाता. ब्रह्मभूतः प्रसन्न आत्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम.
भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ब्रह्मभूत जावन प्रसन्न चित्त जाल्लो तो शोक करना आनी इच्छ भी करना आनी सगळ्या प्राण्याचेर समभाव दवरून मेगेली परमभक्ती प्राप्त करून घेता। भक्ती केल्ल्यान मेगेले निजस्वरूप कळता, हांव कोण आनी कितें ताची ताका यथार्थ ज्ञान मेळता आनी नंतर तो मज भितर प्रवेश करता। मतपरायण जाल्लो तो सर्व कर्म करत असल्यार भी मेगेले अनुग्रहान शाश्वत आणि अविनाशी पदाक पावता। चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वम् अहंकारात् श्रेयोष्यसि विनङ्क्ष्यसि। यदहंकारमाश्रित्य न योऽस्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति। स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्। सगळी कर्मा मनान म्हाका अर्पण करून मतपरायण जा आणि बुद्धियोगाचे आश्रय करून निरंतर मजेरीची चित्त दवर। अशी मजेचेरी चित्त दवरन असल्यार मेगेल प्रसादान म्हळ्यार अनुग्रहान सगळी संकट तू पार करतलो। जाल्यार अहंकारान हांवें सांगिल्लें आयकना जाल्यार नाश पावतलो। जर तू अहंकाराचे आश्रय घेवन हांव युद्ध करना अशी समजल्यार तुगेल हो निश्चय व्यर्थ, कारण प्रकृती तुका बलात्कारान युद्ध करच्याक लायतली। कौंतेया, स्वभाव सिद्ध कर्मात तू बांदील आशिल्ल्यान मोहवशात तू खंयचे काम करच्याक इच्छ करना तेच तुका परवश जावन करच पडता। ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राण्याल्या हृदयात उपस्थित असा। यंत्राचेर बसयल्यावरी सगळ्या प्राण्याक तागेल मायेन तो घुंडायता। हे भारता, तू सर्व भावान ताकाच म्हळ्यार ईश्वराक शरण वच। तागेल्या अनुग्रहान तू परमशांती आणि शाश्वत स्थान मेळयतलो। गुह्यातुले गुह्य अशी हे ज्ञान हांवें तुका सांगले। आता हाजो पूर्ण विचार करून तुगेल इच्छे प्रमाणे तू कर। सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः दृष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितं। मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सर्वात अतिशय गुह्य अश्मेगेले परमरहस्ययुक्त वचन तू वापस ऐक। तू म्हाका अत्यंत प्रिय असा, तश म्हणून हांव तुगेल हिताचो विषय सांगता। म्हजेर मन दवर, मेगेल भक्ती कर, म्हजे खातीर त्याग कर आणि म्हाका नमस्कार कर, म्हळ्यार तू म्हाकाच प्राप्त जातलो। हे सत्य हांव तुका प्रतिज्ञापूर्वक सांगता, कारण तू म्हाका प्रिय असा। सर्व धर्म सोडून म्हाका एकल्याकची शरण यो। हांव तुका सर्व पापातुल्यान मुक्त करीन, शोक कर नाका। इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति। य इदं परमं गुह्यं
मद्भक्त्वेष्वभिधास्यति भक्तिं मयि पुरां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टः स्यामिति मे मतिः श्रद्धावान् अनसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्ता शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् कश्चिदेतश्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कश्चिद् ज्ञानसम्मोहः प्रणष्टस्ते धनंजय. हे गुह्य ज्ञान तपोहिनाक भक्तिहिनाक ऐकूच इच्छ नाशिल्यांक आनी मेगेली निंद करतल्यांक केन्नाय सांगच्याक ना. जो मनुष्य म्हजेर अत्यंत भक्ती दवरनू हे मेगेले परमगुह्य तत्वज्ञान मेगेल भक्ताक सांगतलो तो निसंशय म्हाकाच येवन मेळटलो. ताजे चड प्रियकारी करतलो सगळ्या मनुष्यात दुसरो कोणी ना आनी म्हाका ताजे चड प्रिय ह्या पृथ्वीचेर दुसरो कोणी जावचो ना. आनी आमगेल्या दोगांत जाल्लो ह्या धर्ममय संवादाचो जो कोण अध्ययन करतलो ताणें ज्ञानयज्ञान मेगेली पूज केली अशी हांव मानतलों. श्रद्धेन आनी द्वेष सोडून हे कोण आयकतलो तो भी मुक्त जावन पुण्यवानालो आनंदमय लोक मेळयतलो. हे पार्था तुवें हे एकाग्र चित्तान आयकल न्हय आनी तुगेल्या अज्ञानमय मोहाचो आता नाश जालो न्हय. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. अर्जुनान म्हळे हे अच्युता तुगेल्या अनुग्रहान मेगेल मोह नष्ट जालो आनी म्हाका स्मृती उत्पन्न जाली. मेगेल संशय वचून हांव सावध जालो. आता हांव तुगेल्या आज्ञेचें पालन करीन. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमश्रौषम् अद्भुतं रोमहर्षणं व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमम् अद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. संजयान म्हळे अशी वासुदेव आनी महात्मा अर्जुन हांगेल हो अद्भुत आनी रोमांचक संवाद हांवें आयकलो. व्यासाल कृपेन दिव्यदृष्टी प्राप्त जावन हो श्रेष्ठ परमगुह्य योग प्रत्यक्ष श्रीकृष्ण अर्जुनाक सांगत आसतना आयकलो. हे राजा धृतराष्ट्रा श्रीकृष्ण आनी अर्जुन हांगेलो हो अद्भुत आनी पुण्यमय संवादाचो वापस वापस स्मरण करून हांव पुनः पुनः हर्षित जाता. आनी हे राजन श्रीकृष्णाल त्या अद्भुत विश्वरूपाचे परत परत स्मरण करतना म्हाका अतिशय आश्चर्य जाता आनी हांव वयर वयर हर्षित जाता. खंय योगेश्वर कृष्ण आनी खंय धनुर्धर पार्थ आसा थंय समृद्धी विजय विस्तार आनी शाश्वत नीती उरता अशी मेगेल मत. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्न्यास योगो नाम 18 अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी मोक्षसन्न्यास योग नावाचो 18 अध्याय.